ज्यांचे धनवित्त पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियता योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नां अन्याश्चास्य चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं काय माझी वाणी मानेल संतास रंजवू चित्तास आपुया नमो सद्गुरु तुया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मेरू पायी संतांच्या मस्तक ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप विरहित संकल्प होती जाती हे विरिया दिसे रंगायचे उपाधी वेगळा किंवा उपाधी निराळा स्फटिकमणी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद श्रीमान श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा ब्रह्मवेत्या पुरुषाचं ज्ञानी पुरुषाचं वर्णन करणारा असा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. श्री गुरुकृपेने मला जसं या अभंगाशी हितगुज करता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्ती मात्र कारण काही जर असेल तर आपल्या सुपरिचित असणारे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गणपत बाबा गोसावी यांचं नंतर आडनाव कुरुंबळे झालं. या महापुरुषाच्या पुण्यतिथी दिनानिमित्तानं हा आपला 1 दिवसीय उत्सव आहे. बाबांना जाऊन 39 वर्ष झालेली आहेत तरी सुद्धा आपण त्यांना विसरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे का विसरू शकत नाही, कारण काही लोकांना ईश्वरी देणगी असते ही फार महत्वाची. काही ज्ञान हे माणसाला उपजतच येतं. वाक्य लक्षात येत असेल तर बघ ती देवाची कृपा असते. त्याला अनेक कृपांमध्ये एक प्रशिक्षणी कृपा देवाची आपल्यावर आहे. लहान बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सांगावं लागतं का आईच्या स्तनामधलं दूध पी म्हणून सांगावं लागत नाही. ती कृपा त्याच्यावर उपजतच असते. तसं काही लोकांवर काही कलेची ही उपजतच कृपा आहे. त्याचं कारण काय असेल तर मागच्या कुठेतरी जन्मामध्ये ती साधना अपूर्ण राहिली आणि ती साधना पूर्ण करण्यासाठी पुन्हा ते आहे आणि ती साधना तो महात्मा त्या जन्मामध्ये येऊन ती परत पूर्ण करत असतो अपूर्ण राहिलेली साधना. म्हणून बाबांच्या जीवनामध्ये असं जर आपण पाहिलं तर मी श्री गुरु महाराजांच्या मुखातनं बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. आपण पाहिलेलं असेल का चौकला कीर्तन म्हटलं का चाल म्हणायला बाबाच असायचे.
त्याच्याबद्दल वादच नाही. आणि कांबेकर मंडळी, रीच कांबा चांबर्लीची मंडळी आल्याशिवाय चौथं एकादशीचं कीर्तन सुरूच होत नसतं. ही त्यावेळची पद्धत होती, त्यावेळची ही परंपरा होती, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये बाबांचा आवाज, गणपत बाबांचा आवाज हा अत्यंत सुरेख आणि सुमधुर असा होता. हा बोल, त्यांना जोड कोण होते? हा, दामू अण्णा. त्यांना जोड होते, दोघांचा आवाज मॅच व्हायचा. जसे आमचे गंगाराम बाबा आणि जानू बाबा, या दोघांचा आवाज चालीला एक. आता एक चाक गेलं, आता एक चाक थकलंय, पण दोघांचा आवाज मॅच होतो. काही काही लोकांना ती ईश्वरी देणगी असते. विशेष म्हणजे सांगायचं झालं तर असं, ज्याला चांगलं गाता येतं त्याला चांगलं कीर्तन करता येत नाही, ज्याला चांगलं कीर्तन करता येतं त्याला चांगलं गाता येत नाही, असं असं असतं काही काही जणांचं. पण बाबा यांनी आयुष्यभर सरस्वतीची उपासना केली हे म्हटलं तर काही वावगं होणार नाही. कारण गाणं ही सरस्वतीची एक उपासना, आणि ती उपासना बाबांनी आपल्या जीवनामध्ये श्वास संपेपर्यंत चालू ठेवली. हे बाबांचं वैशिष्ट्य आहे. त्या निमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे, घेतलेला आहे, गायलेला आहे. महाराज या अभंगामध्ये ब्रह्मवेत्या महापुरुषाची काही लक्षणं सांगतात. तो असतो कसा, आणि त्याचं एवढं महत्व असतं का महाराज सांगतात का किती जरी काही जरी झालं तरी तो त्याच्या ध्येयापासून बाजूला जात नाही. आणि असा तो ध्येयनिष्ठ असणारा ब्रह्मवेत्ता महात्मा, त्या महात्म्याला माझा नमस्कार आहे. एकदा नाही, त्याच्या पायाजवळ राहून जरी मला दंडवत घालायला सांगितलं कायम, तरी सुद्धा ते नित्यकर्म करायला मी तयार आहे, असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ग्वाही देतात आणि अभंगाला पूर्णविराम देतात. महात्मा पुरुषाच्या पुण्यतिथीचं अत्यंत महत्व असतं, लक्षात का. हे श्रीगुरु महाराजांच्या मुखातनं आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. खरी ही सेवा माझी नाहीच आहे, ही श्रीगुरु महाराजांची सेवा आहे. मी फक्त निमित्त मात्र इथं उभा आहे, सेवा त्यांचीच आहे. आपण त्यांच्या मुखातनं बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की महात्मा पुरुषाची पुण्यतिथी का केली जाते. त्याचं महत्वाचं कारण आपल्याला पुण्य प्राप्त झालं पाहिजे म्हणून. त्यांना पुण्य प्राप्त व्हावं याच्यासाठी पुण्यतिथी नसते, तर आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं त्या निमित्तानं आपण हे पुण्यतिथीचे उत्सव साजरे करत असतो. का महात्मा पुरुषाची पुण्यतिथी साजरी करायची? कारण त्यांनी त्याच्या जीवनामध्ये तेवढी आवश्यक असणारी प्रसन्नता मिळवलेली असते. 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने ब्रह्मवेत्या महात्मा पुरुषाची लक्षणं सांगताना असं सांगितलेलं आहे, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति, न शोचति न कांक्षति. आठवलं तर सांगतो. समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परा. भगवान परमात्मा सांगतात का तो महात्मा पुरुष जो असतो, तो महात्मा पुरुष कसा असतो? ब्रह्मभूत, ब्रह्मभूत असतो. भूत या शब्दाचा अर्थ ते पिंपळाच्या झाडावर असतं ते नाही, हा, आणि ते डोक्यात घ्या. ब्रह्मभूत म्हणजे त्या ब्रह्म नावाच्या त्या साधनेमध्ये तो असा आरूढ झालेला असतो का देवाच्यात आणि त्याच्यात कुठलाही भेद नाही. जसा भगवान परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, तसं या महात्म्या पुरुषाचा अंतःकरण निर्गुण निराकार झालेला असतो. तो जरी देहामध्ये असला तरी त्याचं अंतःकरण कुठल्याही कारणानं विचलित होत नाही. माऊलींनी त्याच्यासाठी शेरा मारला, मग मेरू पासुनी थोरे देह दुःखाची चढोंगरे, दाटीचे परिभरे चित्त दटे. माऊली म्हणतात त्या महात्म्या पुरुषाच्या जीवनामध्ये दुःखाचा कडेलोट जरी झाला,
मरण पर्यवसायी दुःख जरी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं तरी सुद्धा त्या महात्म्या पुरुषाला त्या दुःखाचं दुःख होत नाही. उदाहरण आपल्याला माहिती आहेत, मला उदाहरण सांगायची नाही. तुकाराम महाराजांची एक पत्नी अन्न करता मेली. तुकाराम महाराज शोक करत बसले का? नाही, उलट तुकाराम महाराज म्हणतात बाईला वेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. हे तुकाराम महाराजांनी म्हणाव का? कारण त्यांचं अंतःकरण तेवढं व्यापक बनलं होतं. सर्वसामान्य जीवाची प्रसन्नता जी आहे ती प्रसन्नता देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद याच्यामध्ये ती ढळणारी आहे, निघून जाणारी आहे. एखाद्याची प्रसन्नता निर्माण झाली, मुलगा झाला, त्याला प्रसन्न वाटलं, नवसा सायासानं झाला, बरेच वर्षांनी झाला, पण पेढे वाटू लागला गावगावात. बाबा नेहमी कीर्तन सांगायच्या दृष्टांत पेढे वाटू लागला. तोच पोरगा मोठा झाला आणि लाथा घालू झाला. हा काय बर्फी वाटतो का? नाही, बर्फी नाही वाटत. मग दुःख करत बसतो. कशाला याला मेल्याला जन्म दिला? लहान असताना नरडी दाबून मारून टाकला असता तर बरा झाला असता. आपली प्रसन्नता ही देशानं परिच्छेद झालेली आहे, कालानं परिच्छेद झालेली आहे आणि वस्तूनं परिच्छेद झालेली आहे. पण ब्रह्मभूत माणसाच्या, ब्रह्मवेत्या पुरुषाच्या अंतःकरणाची जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता देशानं जात नाही, ती प्रसन्नता वस्तूनं जात नाही, ती प्रसन्नता काल परिच्छेदानं जात नाही. कारण त्याचं तेवढं व्यापक अंतःकरण झालेलं असतं म्हणून. आणि ती प्रसन्नता त्याला का प्राप्त होते? कारण भगवान परमात्म्याचं त्यांनी चिंतन केलं, भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि ती भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारचा सापेक्षित भाव न ठेवता केली म्हणून ती प्रसन्नता टिकून राहते. आपली प्रसन्नता 10 तारखेला चेहऱ्यावर दिसते आणि महिन्याची 25 तारीख आली का ती पडते, बरोबर ना? ही आपली प्रसन्नता. पण महात्मा पुरुषाची जी प्रसन्नता आहे ती कदाकाळी ढळत नाही का? कारण त्याच्या जीवनामध्ये त्यांनी भगवत परमात्म्याचा साक्षात्कार केलेला आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सुखदुःखादी जे वलय उठतात आपल्या अंतःकरणात ते त्याच्या अंतःकरणावर उमटत नाही. कारण का? भगवान परमात्म्याचा त्यांनी साक्षात्कार केला, भगवान परमात्म्याचा त्याला कृपा प्रसाद मिळाला. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो यासु बुद्धी पर्यवतष्टते. देखे अखंडित प्रसन्नता आती चेत चित्ता ते तरीकडे नाही समजता संसार दुःख. संसारामध्ये किती जरी दुःख त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा ते दुःख त्याला साधक बाधक होत नाही, त्या दुःखाचे भाव त्याच्या अंतःकरणावर उमटत नाही. हे तितकंच खरं आहे. असे कितीतरी महात्मे आपण डोळ्यांनी पाहिलेले आहेत का? एखादा आजार जरी झाला तरी त्या आजारामध्ये त्यांनी कधी दुःख मानलं नाही. त्या आजाराचं दुःख न मानता त्या आजाराला बाजूला ठेवून परमार्थ तेवढ्याच निकरीनं केला. एखाद्या कीर्तनकाराला सांगितलं डॉक्टरनी, तुमचा जरा बीपी वाढलाय, 180 झालाय, आज कीर्तन करू नका तुम्ही. तो म्हणतो का? 200 होईल. मग काय नाही, अटॅक घेऊन माराल. नको कीर्तनच नको. का? मरणाची भीती. अरे या लोकाला देवानी नावं दिले काय? मृत्यू लोक. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. तिथं आपले कुठं वशिला लावायचं? आपण सगळे मरणार आहेत. आणि आपण जन्माला का आलो? मरायचंय म्हणून जन्माला आलो, दुसरं काय कारण? त्या महात्म्या पुरुषाला किती जरी कुठलं जरी दुःख प्राप्त झालं तरी त्याचं अंतःकरण कुठेही विक्षेपित होत नाही. त्या अंतःकरणामध्ये चंचलता निर्माण होत नाही. ही प्रसन्नता खरी चित्ताला मिळाली, त्याच्या अंतःकरणाला मिळालेली प्रसन्नता आहे. आणि ही प्रसन्नता माणसाला प्राप्त होत नाही, जीवाला प्राप्त होत नाही. जीवाला प्राप्त होईल पण तेवढी त्यांनी साधना केली पाहिजे, तेवढा त्यांनी परमार्थ केला पाहिजे. मी सकाळीच कीर्तनात बोललो,
केला तर केला वारकऱ्यांनी हरिपाठ, नाही तर जमिनीला पाठ लावून मोकळा होतो, असा आपला हरिपाठ. तर आपल्याला ती अवस्था कधी प्राप्त व्हायची? काही लोकांना माळ जपायची माहिती नाही, काही काही बहादर असे आहेत त्यांना एकादशी कळत नाही. ते म्हणतात एकादशी, हो आज एकादशी आहे, हो. मग ते आम्ही संध्याकाळी काय खातो? दशमी खातो. दशमी म्हटलं कसली रे दशमी खातो? तांदळाची. चालते का? कुठल्या ग्रंथात ते दाखव मला. अहो पण त्याचं दूध टाकलेलं असं. अरे दूध टाक, त्याच्यात माती टाक, पण उपवास आला ते चालत नाही तर चालतच नाही. असा जर आपला परमार्थ असेल तर आपल्याला ती अवस्था कधी प्राप्त होणार? म्हणून आपल्याला मिळालेली प्रसन्नता ही प्रसन्नता टिकून राहत नाही, पण ब्रह्मवेत्या पुरुषाकडे असणारी प्रसन्नता ही कधीही बदलत नाही. महाराज म्हणतात देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, ती प्रसन्नता असते त्याच्याकडे. त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सदा भोगिती, म्हणून ती प्रसन्नता कायम आहे. का त्या ब्रह्मवेत्या महापुरुषाकडे ती प्रसन्नता असते? त्याचं कारण पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी असं दिलेलं आहे. त्याच्या 5 लक्षणांनी तो युक्त असतो. एक म्हणजे त्याच्याकडे 5 लक्षणं असतात. एक म्हणजे ज्ञानरक्षा, दुसरा आहे तप, तिसरा आहे विसंवादा भाव, चौथा आहे शोक निवृत्ती आणि 5वा आहे सुखाविर्भाव. या 5 लक्षणांनी युक्त असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे तरंग उठत नाहीत. ज्ञानरक्षा म्हणजे काय? लोकांना वाटतं ज्ञानाची रक्षा करणं. रक्षा करणं म्हणजे काय? रक्षण करणं. रक्षण करणं म्हणजे काय? आपल्या देशाचं, आपल्या सरहद्दीवर असणारे जवान काय करतायत? रक्षण करतायत. रक्षण करणं म्हणजे दुसऱ्यापासून वाचवणं असा त्याचा अर्थ होतो की नाही? पण ज्ञानरक्षा, इथं ज्ञानरक्षाचा अर्थ असा नाही घ्यायचा ते ज्ञान दुसऱ्याला सांगायचं नाही, आपल्याकडेच ठेवायचं असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानाचं रक्षण करणं, ते जपून ठेवणं. ते कसं जपून ठेवायचं? तर आपल्याला आलेलं ज्ञान ब्रह्मस्वरूपाचं ते आपल्या शिष्याला दिलं पाहिजे. म्हणून तर विचारसागरामध्ये शिष्याचा अधिकार सांगितला आणि त्याच्यानंतर ब्रह्ममुख दादांनी किंवा निश्चलदासजींनी गुरुचा अधिकार सांगितला. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू अशा त्या गुरूंकडे जावं आणि त्या गुरूंकडनं ते ब्रह्मज्ञान श्रवण करावं. आणि एकदा ते ब्रह्मज्ञान श्रवण केलं का तत्कथनम, तच्चिंतनम, तत् अनन्य तत्प्रबोधन साधनम. ते सांगितलं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, हे केलं पाहिजे. पण हे होत नाही. मुळामध्ये श्रवणच व्यवस्थित नाही तर ते तत्वम पदार्थ शोधनम व्हायचं कधी? झालं पाहिजे. पण ब्रह्मवेत्ता महापुरुष काय करतो? ती ज्ञानरक्षा करत असतो. ज्ञानाचा जर विचार केला, ज्ञानरक्षेचा जर विचार केला तर ते ज्ञान त्या ब्रह्मवेत्या पुरुषाला प्राप्त झालेलं असतं. मग त्या ज्ञान प्राप्त होण्याची काहीतरी लक्षणं असतील की नाही? शास्त्रानं ज्ञान प्राप्तीची लक्षणं सांगितली. एखाद्याला जर परिपूर्ण परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मस्वरूपतेचं ज्ञान प्राप्त झालं तर त्याच्याकडे 10 लक्षणं येतात. ती 10 लक्षणं कुठली आहेत? अक्रोधो वैराग्यो जितेंद्रियस्य, क्षमा दया सर्वजनप्रियस्य, निर्लोभो मदभोय शोकरहितम, ज्ञानस्य एतद्दश लक्षणानि. शास्त्रकार असं सांगतायत त्याच्याकडे अक्रोध असतो. आता परमार्थ करणारे साधकांकडे जरा पहा. काय रे तुला ही चाल म्हणतात, मला म्हणता नाही म्हणतो. आता एखाद्याने एखादा अभंग पाठ केलेला असतो, दुसऱ्याने जर तो अभंग म्हटला तर तो म्हणतो ए माझा अभंग का म्हटला? आता काय तुझा अभंग आहे? तो तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संतांचा अभंग. लगेच मग आपल्याकडे अक्रोध अवस्था कधी येणार? ती ज्ञानाची अवस्था त्यांना प्राप्त झाली असते. अक्रोध हो. त्यांच्याकडे वैराग्य असतं. किती वैराग्य असतं? त्या वैराग्याची परिसीमाच नाही एवढं वैराग्य. मी मगाशी जी ओवी सांगितली, मग मेरू पासुरी थोरे देह दुःखाची तो डोंगरे, दाठीजे परिभरे चित्त नरते. त्या जनक राजाच्या एका पायाला राड्या तूप चोळतायत आणि एक पाय त्याचा अग्नीत जळतोय. त्याचं कुठलंही सुख दुःख त्याला नव्हतं.
राण्या तूप चोळतायत म्हणून त्याचा आनंद नाही, आणि एक पाय अग्नीत जळतोय म्हणून त्याला विषाद वाटला नाही. हर्ष विषाद रहित त्याचं जीवन झालं. आणि म्हणून वैराग्य वैराग्य हे नुसतं सांगण्याच्या गोष्टी नाहीये, तर ते वैराग्य अंगी बांधलं पाहिजे. किती वैराग्य असावं, तर ते वैराग्य महाराज सांगतात धगधगीत ज्वाळ अग्निदैसा, असं वैराग्य असलं पाहिजे. प्रसंग असा घडला, स्वामी विवेकानंद हे श्री गुरूंच्या शोधात निघाले. बरेच गुरु त्यांनी केले, आणि करत असताना विचारायचे, बाबा याच्या पुढचं काय मला सांगा, याच्या पुढचं काय सांगा, त्याच्या पुढचं काय सांगा. ते म्हणायचे माझा अभ्यास एवढाच, याच्या पुढचं मला सांगता येत. मग शोध घेत 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 ते रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमामध्ये पोहोचले. झोपलेले होते. झोपलेले असताना यांनी विचारलं, मला स्वामीजींना भेटायचं आहे. ते म्हटले तुम्ही जरा बसा. ते झोपलेले आहेत. ते एकदा झोपेतनं उठले का मग तुम्ही त्यांच्याशी चर्चा. स्वामी विवेकानंदांनी काय केलं, आपल्या खिशामध्ये असणारा रुपया, काय पैसे असतील ते काढले, आणि नक्की हे तेवढे अधिकारी आहेत का हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या तळ हातावर तो रुपया, पैसे काय असतील ते ठेवले. जसा त्या धातूचा स्पर्श त्यांच्या हाताला झालेला कळाला, तसा तो हात एवढ्या जोरात वरती गेला का ते पैसे बाजूला पडले. आणि मग हे पैसे कोणी ठेवले, काय घडलं हे बघण्यासाठी ते उठले. म्हणजे महात्मा पुरुषाची वैराग्य झोपेत सुद्धा सेवा करत असतं. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे त्याला. काय ओवी आहे? महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तन्यन्य मनसो ज्ञात्वा भूतानि तरी दयाचे चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी तया निजे लिया ते उपासी वैराग्य गा. झोपेत सुद्धा त्यांची वैराग्याने सेवा करावी एवढा अधिकार महात्मा पुरुषाचा असतो. म्हणून त्यांच्याकडे परिपूर्ण वैराग्य आहे. पुढे काय आहे? अक्रोधो वैराग्यो जितेंद्रियस्य. ते त्यांनी इंद्रियांना जिंकलेलं आहे. नुसत्या पंच ज्ञानेंद्रियांना, पंचकर्मेंद्रियांना जिंकलं नाही, 11वं असणारं मन ते त्या इंद्रियाला सुद्धा जिंकतात. जितात मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु. भगवान परमात्मा सांगतात तथा मान अपमानयो, का त्यांनी आपलं मन जिंकलं. सर्वात महत्वाचं म्हणजे मन जिंकणं अगोदर महत्वाचं. ज्याचा मनोनिग्रह झाला त्याला इंद्रिय निग्रह करण्याची गरज नाही, पण ज्याचा इंद्रिय निग्रह झालाय त्याचा मनोनिग्रह कधीच होत नाही. म्हणून शास्त्रानं अगोदर सांगितलं त्यांनी मनोनिग्रह केला पाहिजे, आणि मनोनिग्रह केल्यानंतर त्याचा इंद्रिय निग्रह सहज आहे. म्हणून त्यांनी इंद्रिय जिंकलेली असतात. जितेंद्रियश्च, त्याच्याकडे क्षमा नावाचा गुण असतो. क्षमा म्हणजे आपल्याला दृष्टांत माहिती आहे. एकनाथ महाराजांच्या अंगावर यौवन थुकला. किती वेळा ठुकला? 108 वेळा थुकला. आपल्या अंगावर चुकून जरी एखाद्याची जर थुकी उडली तर आपण त्याच्या कुळाचा उद्धार करतो 1 मिनिटात, करतो की नाही? पण ते एकनाथ महाराजांनी विचार केला, अरे एवढं 108 वेळा मला गंगेचं स्नान कधी झालं असतं? एका दिवसात झालं. असा त्यांनी विचार केला. आणि शेवटी त्या थुकायच्या वेळेला प्रसंग असा घडला, चुकून पानाला चुना जास्त लागला आणि त्याचं तोंड होरपळलं. आणि ते तोंड होरपळल्यानंतर थुकायचं विसरला. अरे एकनाथ महाराज, अरे तू थुकत का नाही? क्षमा मागतो म्हटले तुमची, का माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली, मला तुम्ही क्षमा करा. महाराज म्हटले क्षमा कशाची करू मी? अरे तुझी चुकी असेल तर मी क्षमा करू ना. अरे उलट तुझ्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान झाले. हा गुण त्यांच्याकडे असतो. क्षमा, दया. दया करतात ते. नुसती दया आपल्या कुटुंबावर करतात असं नाही, सगळ्यांवर त्यांची दया असते. एकावर करतात असं नाही. जसं पौर्णिमेचंच चंद्र आकाशामध्ये आला का तो सगळ्यांना जसा आल्हाद देतो, येत दया देसी पूर्णचंद्रिका देसी निमित्ता नकडसी साने थोरे. माऊली म्हणतात तो चंद्र जसा सगळ्यांना आल्हाद देतो
तसाच महात्मा पुरुष ब्रह्मवेत्ता पुरुष हा काय करत असतो? येणाऱ्या साधकाला दया करत असतो. दया करणे जे पुत्रासी हेच दास आणि दासी, सगळ्यांना समसमान राखतो. का? कारण त्यांचं अंतःकरण जे असतं ते समतेला पोचलेले आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदान योगाचे जे मन आणि बुद्धीचे आहे. आणि म्हणून असं त्याच्याकडे असणार दया नावाचा गुण आहे. क्षमा दया सर्वजन, तो सगळ्यांचा आवडता होतो. तुकाराम महाराज सगळ्यांचे आवडतेच. आधी सगळे संत आपल्याला आवडतात की नाही? का आवडतात? माणूस अवगुणांना आवडत नाही. माणूस कशाने आवडतो? गुणांना आवडतो. असताना जर त्याचे गुण चांगले असले तर तो माणूस असताना सुद्धा प्रियच आहे. आणि तो माणूस गेला तरी, तो माणूस देहानं गेला तरी तो गुणानं असतो आणि तो लोकांना हवा हवासा वाटतो. हवा वाटे जगा असताना आवडतो, नसताना सुद्धा त्याच्या गुणानं लोकांना तो आवडत असतो. आणि म्हणून सर्व जनप्रियस्य निर्लोभ, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही लोभ नसतो. तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी निघेतोची मूर्ख. त्याने ते सोडलं, त्यागलं. निर्लोभो मद, त्याच्याकडे उन्मत्तपणा नसतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे का हरिदास वैष्णव हा मत्त झालेला असतो, मातलेला असतो. भक्ती सुखे जे मातले. इथे जो उन्मत्तपणा सांगायचा आहे तो परमार्थातला उन्मत्तपणा नाही, तो संसारामध्ये उन्मत्त नसतो. मद भय शोक रहितम, त्याच्या अंतःकरणामधला भय निघून गेलेला असतं. का? कारण त्यात समत्वाला चित्त पोहोचलं. त्यामुळे स्वश्रेष्ठ स्वभिन्न स्वविरोधित्व संपलं. म्हणून त्याच्याकडे भेद नाही, शोक नाही, हर्ष नाही. असं ज्याचं चित्त झालेलं आहे त्याला म्हणतात ज्ञानी महात्मा, त्याला म्हणतात ब्रह्मवेत्ता. आता ही फक्त झाली ज्ञानरक्षा. अजून तो विसंवादा भाव, शोक निवृत्ती. आता हे सगळं मी आपलं वरच्यावर तुम्हाला सांगितलं चटणी दाखल. आता याचा विस्तार करायचा म्हणजे कमीत कमी 8-9 दिवस पाहिजे तर त्याचा विस्तार होईल. सगळं एका कीर्तनात कसं काय सांगणार? आणि एका कीर्तनात सांगितलं तर मला पुढच्या कीर्तनात काहीतरी पाहिजे सांगायला. असतो अशी ज्ञानरक्षा आहे. त्याच्याकडे तप असतं, साधना असते, त्याच्याकडे विसंवादा भाव असतो, त्याच्याकडे शोक निवृत्ती असते आणि सुखावीर भाव असतो. अशा लक्षणाने युक्त तो ब्रह्मवेत्ता महात्मा असतो. पण एक आहे, ब्रह्मवेत्ता महात्मा सुद्धा कर्म करतोय आणि आपण सुद्धा कर्म करतोय. आपण सुद्धा कर्म करतो, तो सुद्धा कर्म करतो. मग दोघांच्यात फरक काय? दोघांच्यात फरक काय? त्याला सुद्धा बायको आहे, त्याला सुद्धा मुलं आहेत, त्याला सुद्धा संसार आहे. आपल्याला सुद्धा बायको आहे, आपल्याला मुलं आहेत, आपल्याला संसार आहे. पण त्याच्यात आणि आपल्यात फरक नाही. लोकांना असंच वाटतं तो ना, ते संत आणि आपल्यात फरक काय? आपण जसे तसेच ते, फरक आहे. फरक नाही असं नाही. महाराज म्हणतात दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दिसायला सारखे पण वस्तुतः त्यांच्यात फरक आहे.
जीव कर्म करतो, पण ते कर्म करत असताना तो कर्मकर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद घेण्याची त्याची अंतःकरणाची वृत्ती असते. मात्र ब्रह्मवेत्या महात्मा पुरुषाकडे कर्मकर्तृत्वाचा मद नाही आणि कर्मफलाचा आस्वाद नाही, आणि हे नसल्यामुळे तो त्या कर्मामध्ये अडकत नाही. जीवानं केलेलं कर्म, त्या कर्मात जीवाला अडकावं लागतं का? कारण त्या कर्माचा त्याने भोक्तृत्वपणा घेतलाय, कर्तृत्वपणा घेतलाय, आणि हा कर्तृत्वपणा त्याला त्या कर्तेपणाचा भोग भोगायला लावतो. एक प्रसंग असा घडला. एक ज्योतिषी रस्त्याने चालला होता आणि समोरून एक माणूस आला. तो चांगला मूर्तिकार होता, आणि एवढा चांगला मूर्तिकार होता का हुबेहूब माणसाची मूर्ती तयार करायचा. एवढा पट्टीचा, म्हणजे त्या माणसाला आणि त्या मूर्तीला जर बाजूबाजूला ठेवलं बनवलेल्या, तर याच्यातला खरा माणूस कोण आणि मूर्ती कोण हे ओळखूच शकत नव्हतं. मग काय झालं, तो ज्योतिषी समोरून आला, हा समोरून आला, आणि ह्यानी ज्योतिषाने याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याला सांगितलं का हे दादा, तुझा 10 दिवसांनी मृत्यू आहे. काय सांगितलं? 10 दिवसांनी मृत्यू आहे. आता 10 दिवसांनी मृत्यू बोलल्यानंतर याला गुदगुल्या झाल्या असतील का? याचा नुसता जीव कासावीस व्हायला लागला. अरे 10 दिवसांनी म्हणणार, 10 दिवसांनी म्हणणार. चेहरा पडला. घरी आला. घरी आल्यानंतर शेजारच्या मित्राला सांगितलं, अरे अरे अमुक अमुक मला माणूस भेटला होता, त्यांनी मला सांगितलं तुझा 10 दिवसामध्ये मृत्यू आहे. काय करू मी आता, मला काय कळत नाही, नक्की होईल का नाही होईल का? एक लक्षात ठेव. कुठला माणूस होता? अमुक अमुक नावाचा असावा, असा अशा वर्णाचा होता. ठीक. मग त्या माणसाने सांगितलेलं ज्योतिष आतापर्यंत कधीच खोटं ठरलं. तो त्रिकालदर्शी ज्योतिषी आहे. काही काही ज्योतिषी कसे असतात? डॉक्टर सारखे असतात. डॉक्टर सारखे म्हणजे कसे असतात? या गोळ्या घेऊन बघा, 4 दिवसात फरक पडला तर बरे, तर परत या. कशाला? माझा गल्ला भरायला. असे डॉक्टर असतात. हा ज्योतिषी तसा नव्हता. हा त्रिकालदर्शी होता. माणसाला त्रिकालदर्शित्व प्राप्त होतं, पण तशी त्यांनी साधना केली पाहिजे. रोज जर आपण 2 तास म्हणा, हळूहळू वेळ वाढवायचा, शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावायचा, आणि त्या दिव्याकडे 1 तास 2 तास बघत बसायचं. त्या ज्योतीकडे सतत बघत बसायचं. त्याचा परिणाम असा होतो, ती साधना ज्या वेळेला आपली परिपूर्ण होते, 12 वर्षांनी, हो का? तर तुम्ही 1 वर्ष करायला मला विचारायला आम्ही त्रिकालदर्शी काय नाही. 12 वर्ष साधना पूर्ण होईल त्यावेळेला तो माणूस त्रिकालदर्शी बनतो, असं शास्त्र. तो ज्योतिषी त्या ज्योतिष विद्येमध्ये त्रिकालदर्शी झाला होता. चेहरा पाहायचा आणि ज्योतिष सांगायचा. आमचे खापर पंजोबा होते, म्हणजे आबांचे वडील परशुराम बाबा, हे ज्योतिषी होते. चेहरा बघायचे आणि ज्योतिष सांगायचे. त्यांनी त्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीला गेलेले असताना त्यांना गणपतीची मूर्ती पाहिजे होती मंदिरामध्ये, देवघरामध्ये. पण ते ज्योतिषी असल्यामुळे त्यांना आडव्या गंधाचीच मूर्ती पाहिजे होती. त्यांनी अख्खं पंढरपूर शोधलं, पण त्यांना काही आडव्या गंधाच्या गणपतीची मूर्ती सापडली नाही. शेवटी एक दुकानदार बोलला, बाबा एक काम करा, तुम्ही बाजार बंद झाला का 8-9 वाजता या, मी जुने माझ्याकडे डबे आहेत मूर्तीचे, ते तुमच्या समोर उघडतो, त्याच्यात जर मूर्ती भेटली तर तुम्ही घेऊन जा बिनधास्त, पैसे पण देऊ नका. शेवटी रात्री गेले, त्याचे डबे चालले. मग त्याच्यामध्ये ती अजूनही मूर्ती पूजेमध्ये आहे आपल्या घरी, अजूनही आहे. काही ज्योतिषी त्रिकालदर्शी असतात. तो म्हटला, त्या ज्योतिषाने सांगितलं हे 1001% तुझं मरण 10 दिवसात. तो म्हटला मला शुगर नाही, मला बीपी नाही, मला रक्त पातळ होण्याची गोळी नाही, मला कुठला आजार नाही, आणि मी 10 दिवसात. त्याने सांगितलं म्हणजे तू मरणारच. हे 100% नाही, 1001% खरं आहे. तो म्हटला मग आता काय करू? आता काय करू म्हणजे की त्याच्याकडे जा, त्याची माफी माग, काय बोलला असेल त्याला तर. पण त्याला असं सांग का आता तुम्ही मला सांगितलं 10 दिवसात मरण आहे, ज्या अर्थी माझं मरण 10 दिवसात आहे तुम्हाला कळतं, त्या अर्थी तुम्हाला माहिती असावं मरण माझं कसं चुकेल हे तुम्हालाच माहिती. तो निघाला, त्यांच्याकडे आला. आल्यानंतर त्यांना सांगितलं, दादा मी तुम्हाला काही बोललो असेल, माझं मरण सांगितल्यानंतर तर क्षमा मागतो,
पण एक काम करा, मरण माझं 10 दिवसात आहे, तुम्ही सांगितलं 10व्या दिवशी आहे, तर ते मरण चुकवण्यासाठी मला काहीतरी तुम्ही एक उपाय सांगावा. कारण शास्त्रामध्ये प्रत्येक अपायाला उपाय असतो. मग काहीतरी तुम्ही मला असा उपाय सांगावा का त्या उपायाने माझं मरण चुकेल. त्यांनी सांगितलं, बघ तुझा चेहरा सांगतोय, तू चांगला मूर्तिकार आहे. बरोबर? हो म्हणे, बरोबर आहे. मग एक काम कर, तुझ्याकडे आता आजचा दिवस गेला, 9 दिवस राहिले, त्यातला शेवटचा दिवस सोडून दे, 8च दिवस राहिलेत समज. आणि 8 दिवसामध्ये तुझ्यासारखे हुबेहूब दिवस रात्र एक कर, 10 पुतळे बनव. 9 पुतळे बनवायचे आणि काय करू, काय म्हणतो, 10व्या दिवशी एका दालनामध्ये ते पुतळे सगळे असे बसवायचे, म्हणजे उभे करायचे. आणि त्या एका जागेवर तू उभं राहायचं त्या पुतळ्यांमध्ये, 10वा तू उभा राहायचा. त्यांनी काय होईल, त्यांनी काही होणार नाही. या यमदूतांना यमानी वेळ दिलेली असते, प्रत्येकाच्या मरणाची वेळ आहे, त्या वेळेलाच त्याचं मरण होतं. एकही मिनिट पुढं नाही, एकही मिनिट मागं नाही, एकही श्वास जास्त नाही, एकही श्वास कमी नाही. मोजून दिलेलं आहे देवानी सगळं आपल्याला. मग याला सांगितलं 9 पुतळे तयार कर, आणि त्या 9 पुतळे तयार केले का तू 10वा त्याच्यामध्ये जाऊन बस. त्यांनी काय होईल, काय नाही, वेळ दिलेली असते. त्या वेळेमध्ये जर त्या यमदूतांना तू कोण हे जर ओळखता आलं नाही तर वेळ निघून जाईल, आणि वेळ निघून गेली का तुला त्यांना नेता येणार नाही. म्हणून काय कर, त्या पुतळ्यांमध्ये जाऊन तू बस. ठीक आहे म्हणे. त्यांनी 9 पुतळे तयार केले आणि 8व्या दिवशी काय केलं, 9व्या दिवशी ते सगळे पुतळे एका खोलीमध्ये चांगल्या बसवले, उभे केले. आणि मग त्याच्यामध्ये हा जाऊन बसला. हा जाऊन बसल्यानंतर वेळ याची घटिका जवळ आली आणि यमदूत आले न्यायला. यमदूत न्यायला आल्यानंतर त्यांनी बघितलं, अरे बाप, आता याच्यातला माणूस कोण न्यायचा, आपण न्यायला पाहिजे तर हे सगळे सारखे दिसत आहेत, याच्यातला जर आपण चुकीचा नेला तर आपली काय वरती बरीगत नाही. करायचं काय आता. त्याच्यातला एक जो यमदूत होता तो खूप हुशार होता. किती हुशार होता, जास्त काय नव्हता, मॅट्रिक नापास होता. म्हणजे काय होता, नॉन मॅट्रिक होता. तो थोडा हुशार होता. त्याने काय केलं, तो म्हणाला, अरे एवढं आयुष्यभर आपण ज्या जीवांना घेऊन जातो यमलोकाला, यांची वेळ संपल्यानंतर पण एवढ्या सुंदर मूर्ती बनवल्यात, एवढ्या अजब मूर्ती बनवल्यात, असा मूर्ती बनवणारा मूर्तिकार जगात आम्ही पाहिला नाही. एवढ्या जगभर आम्ही फिरतोय पण जगात असा मूर्तिकार नाही. किती सुंदर मूर्ती बनवल्यात, रेखणी, छाटणी, हावभाव, डोळ्याची आखणी जशीच्या तशी आहे, कुठेही फरक नाही. एवढी सुंदर मूर्ती बनवणारा कोण असावा असा प्रश्न केल्याबरोबर हा उठला, या पट्ट्याशिवाय आहेच कोण. अरे पट्ट्या चल, तुलाच घ्यायला आलं. कशासाठी दृष्टांत सांगितला, कर्म कर्तृत्वाचा कुठंतरी जीवाच्या अंतःकरणामध्ये लवलेश आहे, आणि लेश असल्यामुळे तो कर्म कर्तृत्वाचा मत आणि कर्मफलाचा आस्वाद या 2 गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे आसक्ती आहे. आणि आसक्ती असल्यामुळे एक लक्षात ठेवा, कर्म कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कर्म आपल्याला साधक बाधक ठरत असतं. मी आहे, माझं कोणतरी आहे, अशा याच्यामध्ये तो जगत असतो, विचारामध्ये तो जगत असतो. पण ब्रह्मवेत्या महापुरुषाकडे हे काहीच नसतं. ना त्याला कर्म कर्तृत्वाचा मद आहे आणि कर्मफलाचा आस्वाद, कर्म कर्तृत्वाचा मद नाहीये. मी केला असं तो कधीच म्हणत नाही. मी केले, माझी येणे सिद्धी नेले, ऐसे तेणे सांगितले तो सुटला गा, माऊली म्हणतात. मी केलं असं म्हणत नाही. मी अमुका आहे ऐसी, काय आहे ओबी, माऊली म्हणतात तो जगात वावरताना लोकांना असं सांगत नाही मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी आहे म्हणून चाललंय असं तो कधीच सांगत नाही. तो जगताना असं जगतो, हे करतोय तो सगळा परमात्मा करतोय.
मी फक्त निमित्त मात्र आहे, माझ्याकडून काही होत नाही. करता करविता धरता जर कोण असेल तर तो परमात्मा आहे आणि त्या परमात्माच हे माझ्याकडनं करून घेतोय अशी त्याची धारणा असते. असं त्याचं जीवन असतं. तो कर्म कर्तृत्वाच्या मधामध्ये कधी अडकत नाही. शाळुंकी मंजूळ बोलतसे बाबाटे, शाळुंकी मंजूळ बोलतसे सरे उरलावरे विठ्ठल मी करतो असं तो कधी म्हणत नाही. म्हणून त्याच्याकडे कर्म कर्तृत्वाचा मद नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे कर्मफलाचा आस्वाद नाही. का? कारण कर्मच केलं नाही असं जर तो म्हणत असेल तर त्या कर्मफलाचा आस्वाद घेण्याची वृत्ती तरी कशी? जर कर्म केलं तर त्या कर्मफलाच्या आस्वादाची वृत्ती राहते. जर जेवण बनवलं तर ते जेवण जेवण्याची इच्छा होईल ना. आणि जेवणच बनवलं नाही, उपाशीच राहिलं तर जेवायची इच्छा होईल का? नाही होणार. तसंच आहे, केलेलं कर्म कर्तृत्वाचा मद असेल तर त्याचा आस्वाद घेण्याची इच्छा होईल. तो कर्मे करी सगळे करी कर्मबंधा नातळे. त्याने कुठलं तरी कर्म केलं तरी सुद्धा तो त्या कर्मामध्ये अडकत नाही. तो कसा राहतो? महाराज सांगतात, जसा पाण्यामध्ये पद्मपत्र राहतं तसं भगवान परमात्मा सांगतात तो महात्मा राहतो. पद्मपत्र मीमांसा मग मी व्यवहारे आशय कर्तृत्वाचा मद नाही, कर्मफलाचा आस्वाद नाही, मग तो जीवनामध्ये जगतो कसा काय? जसं पाण्यात जे कमळाचं पान येतं ते पाण्यात राहतं, पाण्यात मरतं, पण ते पाणी अंगाला लावून घेत नाही. घेतं का पाणी? त्याला किती जरी पाण्यात दाबलं
तरी सुद्धा ते वर येतं आणि पाणी बाजूला काढून टाकतं. तद्वत त्याचप्रमाणे महात्मा पुरुष, ब्रह्मवेत्ता पुरुष हा कर्माचा बांधील नसतो. देवाला कर्म नाही का? कारण कर्म त्याच्यापासून उत्पन्न झालं, म्हणून देवाने कुठलं जरी कर्म केलं तरी ते कर्म त्याला बाधू शकत नाही. इथं ब्रह्मवेत्या पुरुषाने जरी कुठलं कर्म केलं तरी ते कर्म त्याला बाधू शकत नाही. पण जीवानं केलेलं कर्म हे त्याला साधक बाधक ठरतं. देवाला कर्म का बाधू शकत नाही? कारण कर्म हे भगवंतापासून निर्माण झालेलं आहे आणि ते भगवंतापासून निर्माण झालेलं असल्यामुळे किती जरी ते कर्म बलवत्तर झालं तरी सुद्धा ते भगवान परमात्म्याला बाधू शकत नाही. त्याला माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत दिलाय. असा धोधो पाऊस पडत होता. एवढा धोधो पाऊस पडत होता का त्या पावसामध्ये एकाने पुडी सोडली. असे पुडी सोडणारे बरेच असतात. पुडी म्हणजे खोटी गोष्ट आणि सोडणारे बघा. त्यांनी पुडी सोडली. काय पुडी सोडली? धरण फुटलंय आणि धरण फुटलेलं असल्यामुळे ते धरणाचं पाणी रस्त्याने चालत चालत आपल्या गावात शिरणार आहे. कुठं? धरण फुटल्यावर पाणी रस्त्याने चालत येणार आहे. माझं वाक्य आहे का? पाणी काय यांना सांगून आलं होतं का आम्ही रस्त्याने चालत येणार आहे? पण यांनी पुढे सोडली. पाण्याने सांगितलं रस्त्याने चालत येणार आहे. मग काय करायचं? मग चांगली हुशार माणसं तिथं जमली. हुशार म्हणजे अति हुशार होती. मग मीटिंग भरल्यानंतर प्रत्येक जणाची चर्चा चालू झाली. आता काय करायचं? पाणी जर गावात शिरलं तर आपली वित्त हानी होईल, आर्थिक हानी होईल, मनुष्य हानी होईल, जीवित हानी होईल. त्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. म्हणून आपण काहीतरी योजना केली पाहिजे, योजना आखली पाहिजे का जेणेकरून ह्या पाण्याचा लोट आपण थोपवू शकू आणि आपलं गाव हानीपासून वाचवू शकू. असं काहीतरी केलं पाहिजे. मग त्याने विचार केला. त्याच्यामध्ये एक हुशार होता. तो म्हटला आपण एक काम करू. जसा प्रभू रामचंद्रांनी रामायणामध्ये वानरांच्या साह्यानं दगडाचा सेतू बांधला होता तसा आपण दगडाचा बांध गावाला घालायला काय हरकत आहे? तेवढा बांध घालायचा म्हणजे पाणी काय, पाण्याचा बाप जरी आला तरी आपल्या गावामध्ये वित्त हानी जीवित हानी होणार नाही. एक म्हटला गप तुलाही शाण आहे. तिथं शाणं कोणच नव्हतं. अरे आता मला सांग, एक दगड उचलायचा म्हटला का कमीत कमी किती माणसं लागतात? किती लागतात? अगदी जड असेल तर मध्ये 2 लागतात, पण कमीत कमी 4 लागतात. तो म्हटला एका दगडाला जर 6 माणसं गेली तर एवढा मोठा बांध घालायचा कधी आणि ते पाणी थोपवायचं कधी? तोपर्यंत गाव वाहून जाईल. मग एक काम करू आपण. काय करायचं? वाळूचा बांध घालायचा. अरे एक वाळूचं गमेलं टाकून दुसरं आणायला जाईपर्यंत पहिलं गमेलं कुठलंच कुठं गेलं असेल. वाळूचा बांध कधी घालून होणार? एक तिथं व्यापारी होतो. तो म्हटला ऐका तुम्ही काही त्रास करू नका, गाव वाचलं पाहिजे ही तुमची इच्छा आहे ना, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. माझं अख्खच्या अख्खं गोदाम भरले, मिठाच्या गोणी भरलेल्या आहेत आणि एक काम करायचं, गोड उचलायची ना टाकायची, गोड उचलायची ना टाकायची, गावाला बांध घालता येईल एवढ्या गोणी माझ्या गोदामामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. एकदा त्या गोणीचा बांध घातला का पाणी गावात येणार असं होईल. आणि पाणी जोरात आलं, त्या गोणींनी प्रताप असा केला का पाणी गावातच येऊ दिलं. बघता काय माझ्याकडे मिठाच्या गोणीनी तांबट पाणी मागणी म्हणता सुद्धा सिंधू जळाचा दहन शके सौंदर्याचा गाठू देवी सकळ कर्म आम्हीच शेवटू. काय बाधती माते? कर्म जर माझ्यापासून निर्माण झाला असेल तर ते कर्म मला काय बाधक करणार आहे, बाधा करणार आहे? तसं भगवंताला कर्म बाधत नाही, तसं महात्मा पुरुषाला कर्म का बाधत नाही? व्यापक असणाऱ्या परमात्म्याची अनुभूती आल्यामुळं यांचं अंतःकरण व्यापक झालं. हे विश्वची माझे घर हाय श्रीमती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. असं अंतःकरणाची व्यापकता निर्माण झाल्यामुळे त्या महात्म्या पुरुषानं कुठलं जरी कर्म केलं तरी त्या कर्मामध्ये तो महात्मा पुरुष अडकला जात नाही. आणि म्हणून त्याने कुठलं जरी कर्म केलं
तरी ते कर्म ब्रह्म रूपच असतं, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. ब्रह्मरूपाची कर्म ब्रह्मरूप ब्रह्मरूपाची कर्म महाराज सांगतात त्या महात्मा पुरुषानं कुठलं जरी कर्म केलं तरी सुद्धा ते कर्म हे ब्रह्मस्वरूपच असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. का होत नाही? कारण त्याने दोन गोष्टीचा त्याग केला. म्हणून त्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे कर्म कर्तृत्वाचा मद आहे आणि कर्मफलाचा आस्वाद आहे. हे एक आता तुम्हाला गोष्टच सांगतो म्हणजे लक्षात येईल. साप बघितला का? साप पाहिला का? हातामध्ये घेतला का? नाही ना घेतला. घेतलाय का? जिवंत हो, मेलेला नाही बोलतो. हा, तो साप जो असतो तो साप काय करतो? साप काय करतो? चावतो ना तो साप. पण एक जगामध्ये माणूस असा आहे, तो साप सोबत घेऊन फिरतो. काय म्हणतात त्याला? हा, गारुडी. गारुडी काय करतो? टोपलीत साप भरतो ना, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह करतो. पण तो उदरनिर्वाह करताना साप त्याला चावत नाही का? साप चावत नाही का? सापाचा स्वभाव आहे दंश करणं. सापाचा स्वभाव काय आहे? दंश करणं सापाचा स्वभाव आहे. पण तो साप चावला तरी, गारुड्याकडे चावला तरी त्याच्याकडनं विषबाधा होत का? कारण विषाचे असणारे जे दात असतात ते दोन दात तो गारुडी त्याच्या तोंडातनं काढून टाकतो. आणि एकदा विषाचे दात काढून
टाकले का तो साप चावला तरी याला विष चढतो. तसं कर्म कर्तृत्वाचा मत आणि कर्मफलाचा आस्वाद हे जे दोन दात आहेत, हे जे मानवी जीवनामध्ये मानवाची प्रगती कमी करतात, तेच दात ब्रह्मवेत्या पुरुषांनी काढून टाकलेले. आणि ते काढून टाकल्यामुळे त्यांनी जी जी कर्म केली ती ती कर्म ही ब्रह्मरूप असतात. सहजे कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जगलोहे अवघा जनार्दन ऐसे कथा निवली साधुजन एका जनार्दनी बाणली जगून झाली संध्या संदेव माझा गेला. महाराज सांगतात सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ही अवस्था आपली झाली. आम्ही कर्म करतो पण ती ब्रह्मार्पण नाही करत, ती मदर्पण करतो. मदर्पण करणं वेगळं, समर्पण करणं वेगळं, ब्रह्मार्पण करणं वेगळं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पण कर्म झाली पाहिजेत आपली, आणि तीच आपल्याकडनं होत नसल्यामुळे आपल्याला कर्म बाधक ठरतं, साधक ठरतं. पण ब्रह्मवेत्या पुरुषानं कुठलं जरी कर्म केलं तरी ते कर्म हे ब्रह्मस्वरूपच असतं. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप. जरी एखादं कर्म त्याच्याकडनं चुकून चुकीचं झालं तरी सुद्धा ते कर्म जगाच्या उद्धारासाठी कारणीभूत ठरतं. काय म्हटलं लक्षात आलं? हा, जगाच्या उद्धारात त्याच्याकडनं चुकीचं कर्म जरी झालं तरी त्याच्याकडनं जगाचा उद्धार आहे. मग ते कर्म करावं की करू नये? सोपं उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास घेतला, बरोबर? संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थी झाली. हे चुकून कर्म झाले की नाही? का जाणून बुजून केलेले? नाही. गुरुची आज्ञा म्हणून ते कर्म करावं लागलं. आणि ते कर्म केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी भावंडांचा जन्म झाला की नाही? झाला. मग ते कर्म चुकीचं होतं का? बरं, ते कर्म चुकीचं ठरवणारे ब्राह्मण काय शुद्धीत होते का? ते मी बऱ्याच वेळा विनोदाने सांगतो. एका ठिकाणी सभा होती. कसली सभा? व्यसनमुक्ती. आलं लक्षात? व्यसनमुक्तीची सभा होती. आणि व्यसनमुक्तीसाठी जे जे व्यसनाधीन झालेले आहेत त्या लोकांना तिथं आणून बसवलं का, जेणेकरून येणाऱ्या प्रवक्त्यांनी त्या व्यसनाधीनतेवर त्यांना कन्सल्टिंग करावं. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? समुपदेशन केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना सगळ्यांना एकत्र केलं, प्रवक्ता बोलवला. आणि त्या प्रवक्त्यांनी व्यसनाधीनतेवर 2 तास आस्करीत भाषण केलं, समुपदेशन केलं. एक जण उठला, पत्रकार. तो म्हटला, तुम्ही साहेब आज एवढं सुंदर भाषण केलं, एवढं चांगलं समुपदेशन केलं, पण ते केलं कसं काय तुम्ही? काय नाही म्हटलं, 2 पॅक मारूनच आलो होतो. अशी किती भाषणं केली म्हणजे सुधरतील? किती भाषणं केली म्हणजे? असं होत नाही. म्हणून ब्रह्म स्वरूपतेला प्राप्त झालेला जो महात्मा आहे त्याने कुठलं जरी कर्म केलं तरी सुद्धा ते कर्म हे ब्रह्मस्वरूपच असतं. लक्षात ठेवा. जर विठ्ठलपंत जर गृहस्थी झाले नसते तर ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी सांगता आली नसती. कारण विठ्ठलपंतांचं असणारं साधकीय जीवन, तपश्चर्येचं जीवन, आईचं असणारं तपश्चर्येचं जीवन, त्यांची असणारी पूर्वजन्मीची सुकृत साधना, ती साधना फळाला आली होती, येणार होती. आणि म्हणून त्यांना परत गृहस्थी व्हावं लागलं. आणि मग या भावंडांचा जन्म झाला. सामान्य. म्हणून ब्रह्मरूप झालेल्या महात्म्याने कुठलं जरी कर्म केलं तरी ते कर्म ब्रह्मस्वरूपच असतं. त्या कर्माचा त्याला कुठेही साधक बाधक भाग भोगावा लागत नाही. सुखदुःखादी भ्रम त्याला भोगावे लागत नाही. कारण त्यांनी केलेली कर्म ही ब्रह्मरूपच असतात. ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप. का ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप आहेत? कारण त्यांनी केलेले संकल्प याच्यातच त्याची परिपूर्ती असते. म्हणून विरहित संकल्प होती जाती. मी बऱ्याच वेळेला कीर्तन सांगितलं असेल नसेल मला माहिती नाही, सांगितलं असेल. काही लोकांना संकल्प करावे लागतात आणि ते संकल्प केल्यानंतर त्याच्या परिपूर्णतेला प्रयत्न करावे लागतात. संकल्पासाठी प्रयत्न. काही लोक संकल्पच करत नाही कारण पूर्णच होणार नाही.
काही लोक संकल्प करतात पण त्यांचे पूर्ण होत नाही. काही लोक संकल्प करतात पण त्या संकल्पासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. पण एक वर्ग असा आहे त्यांनी केलेल्या संकल्पातच परिपूर्णता आहे. काही लोक संकल्प करत ज्ञानेश्वरी वाचून होणार कधी, त्यापेक्षा न वाचलेली बरी. नाही वाचत. काही लोक ज्ञानेश्वरी वाचायला घेतात, मध्येच काहीतरी सुतक येतं, मध्येच काही सुये येतं, कुठंतरी जावं लागतं, कुठंतरी बदली होते, ज्ञानेश्वरी वाचायची राहते. म्हणून काही लोक ज्ञानेश्वरीच वाचत नाही. नको डोक्याला ताप, कशाला पाहिजे कटकट, नाही वाचत काही लोक ज्ञानेश्वरी. म्हणजे काही लोक संकल्प करतात, करतच नाही. काही करतात पण त्यांचे पूर्ण होत नाही. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान कुठंतरी त्यांचं अडतं. काही लोक संकल्प करतात पण त्याच्या परिपूर्णतेला त्याला प्रयत्न करावे लागतात. शिवाजी महाराजांसारखा योद्धा, शिवाजी महाराजांसारखा राजा, त्यांनी स्वराज्य स्थापनेची संकल्पना केली आणि तो संकल्प परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. का भीक मागून मिळालं राज्य? नाही, भिकेसाठी कोण राज्य देतो? भीक मागून नाही मिळत, त्यासाठी कष्ट करावे लागले, त्यासाठी प्रयत्न करावे लागले. का म्हणे बळी देता ते राहाय, भिकेसाठी कोण राज्य देतो? कष्ट प्रयत्न करावे लागतात आणि मग त्या प्रयत्नांना यश मिळतं आणि मग तो संकल्प परिपूर्णतेला जातो. एक वर्ग जगामध्ये असा आहे का त्याने संकल्प केला रे केला का त्याच्यातच त्याची परिपूर्णता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी संकल्प केला भिंत चालायला पाहिजे, चालली की नाही भिंत? चालली नाही, देवाला चालवावी लागली. ज्ञानियाची भिंतांगी ओढी, नाम्या सवे जेवी नवे संकोची, ज्ञानियाची भिंतांगी ओढी. संकल्पातच परिपूर्णता आहे, संकल्पातच परिपूर्णता. का? कारण अनंत जन्म त्यांनी जे संकल्प केले ते संकल्प भगवंताला साक्षी ठेवून केले. संकल्पाशी अधिष्ठान नारायण नारायण गोमटे. त्यांच्या संकल्पातच परिपूर्णता आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप, विरहित संकल्प होती जाती नोपार कुमार. Oh